देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा. जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा. हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा. अगडदुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा. अगडदुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा. पावमे तोडा कमरी कर पटा मिहिर मस्तकी तुरा. खोबऱ्याचा कुटका भंडाऱ्याचा भडका बोल हंकरा सदानंदाचा येळकोट. सदानंदाचा येळकोट. जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा. जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा. हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा. जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा. हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा. अरे खंडेराया सरा मल्हारी. खंडेराया सरा मल्हारी. बानू, मी इथे आलो तेव्हा तुझ्या वाड्यात कोणीच नव्हतं. वस्तीवर पण कोणी नाहीये आज. तुम्ही येणार हे ठावच नव्हतं जी. तुम्हाला लई वेळ वाट बघावी लागली. बाबी रानात गेला हाय, नाहीतर तो असतो घरात. चुकलं जी. ठीक आहे, पण मी येणार असं म्हणालो होतो तुला. विसरलीस का? मी असं कसं विसरेन?
मी तर तुमचाच विचार करते दिसरात. आपण असं करूया का? चल बाहेर जाऊया. अहो असं कसं जी? पहिल्यांदा आलात तुम्ही माझ्या वाड्यात आणि मी तुम्हाला आज असं जाऊन दिल व्हय? ठीक आहे, मी थांबतो इथेच. बानू, सुंदर आहे तुझा वाडा. शेणा मातीने सारवलेला, झाडं वेली असलेला. इथे बसलं तरीही आकाश दिसतंय. बानू, तुझ्या अंगणातला मातीचा वास आहे ना, तो मला अतिशय आवडतो. मला बी माझा वाडा भारी आवडतो. म्या ह्या हात बसून तुमची पूजा करते. इथे बेलाचं झाड आहे आणि हे हळदीचं शिवलिंग आहे. ही पिंडी पहिल्यापासूनच आहे. पण मग महाराज आलं आणि ते मला म्हणले की महादेव म्हणजेच खंडेराय आणि खंडेराय म्हणजेच महादेव. चूक झाली, मी तुमचं नाव घेतलं. मी त्यासाठी नाही हसलो. मला तुमच्यासारखं बोलताच येत नाही जी. बानू, महाराज म्हणजे नारद मुनीस ना? होय जी. खूप धाडसी आहेत नारद मुनी, पण तुझ्यावर माया आहे त्यांची. पर तुम्हासनी कसं ठाव? मी अभी काय विचारते, तुम्हासनी तर समज ठाव आहे. या काय बोलत बसली? मी आधी तुमच्यासाठी जेवण करायला घेते. बसा देवा. बानू, बानू, बरं झालं भेटलीस. मी येणारच होतं तुला भेटायला. आपल्याला काही काम होतं माझ्याकडे. नाही ग, काम असं नाही, पण तुला सांगायचं होतं की आज उन्ह उतरली की आम्ही निघतो. मी समजले नाही, आपण कुठे निघणार? कुठे म्हणजे? अगं आमच्या घरी. आता तुझा आणि खंडेरायांचा विवाह झाला, तू गडावर आलीस, मलाही जेजुरीस येऊन बराच कालावधी लोटलाय आणि आमचे हे ते तर कधीपासून इथेच आहेत. आता आम्हाला परत निघायला हवं. मला हे समजतच नाही. मला असे वाटले होते की विवाहानंतर मी जेजुरीला आल्यावर आपण रोज भेटू, बोलू आणि आपण इथून गेल्यावर मी एकटीच असेन गडावर आणि मला गडावरच्या चालीरीतीही माहीत नाही अजून. ते तू करशील ग, आणि सरावानी जमतील हळूहळू गोष्टी. गडावरच्या सगळ्यांशी ओळख करून घे आणि तुला काही हवं नको वाटलं तर प्रमुख सेवकांना विचार. ते तुला सर्व गोष्टी नीट समजावून सांगतील आणि माझी खात्री आहे की तू एकटी हा गड व्यवस्थित सांभाळशील. पण म्हाळसा, अगं विवाहानंतर स्त्री माहेरहून सासरी येते आणि कितीही नाही म्हटलं तरी सासर हेच तिचं खरं घर असतं. तू अजिबात काळजी करू नकोस. बरं, आता मी निघते जरा. जायच्या आधी तुला नक्की भेटेल, पण आता गडावर बाकीच्यांचाही निरोप घ्यायला हवा. बरं म्हाळसा, अगं खंडेराय तुला शोधत होते. तुझी आणि त्यांची भेट झाली का? वाट बघत असतील ते तुझी. मी त्यांनाच शोधते. कुठे आहेत ते? त्यांच्या कक्षातच असतील बहुधा.
बघ हा, आलेच मी. तुम्ही एवढं देव माणूस हायसा, पर माझ्या बापडीच्या घरात घोंगडीवर येऊन बसलासा. तुम्ही माझ्या पुढं हायसा हे खरंच वाटना मला. तुमचं रूप डोळ्यात किती साठवं असं झालंय मला. तुमच्याकडे बघतच राहावं असं वाटते. तुमच्या डोळ्यात बघितलं तर हरवून जायची मी. आणि किती साधं भोळं दिसतंय. बानू, आपण दोघं एकत्रच जेवायला बसू. बानुवासी गोजरी लई न्यारी. देवी नमस्कार. तुम्ही इथं आहे सवय, मला माहित नव्हतं. आपण मला शोधत होतात का? होय, एक निरोप द्यायचा होता. अहो तुम्हाला कुठं कुठं शोधलं नाही बघा. मी इथेच होते. होय का? बर बर. देवानी तुम्हाला एक निरोप धाडलाय की ते तुमची वाट बघतात. मी त्यांनाच शोधते. आहेत कुठे ते? आता ते कुठं आहे ते मला काही ठाव नाही. हा, पण त्यांनी जेव्हा निरोप दिला तेव्हा ते अंतर्महालातच होते. आश्चर्य आहे. मी अंतर्महालात पाहून आले पण मला नाही दिसले ते. बर, यावं का म्या? येतो जी. बंध, देवी आपण मला निरोप पाठवला असता तर मी स्वतः आपली भेट घेण्यासाठी आलो असतो. परंतु देवी, आत्ता आपण ह्या ठिकाणी काय करताय? मला असं वाटलं होतं की आपण खंडेरायांसोबत असाल. मी देखील त्यांनाच शोधते आहे. जे भेटले त्यांनी हेच सांगितले. मला आत्ता आपण दिसलात. मला असे वाटले की आपण मला सांगू शकता की ते कुठे आहेत. क्षमा करा देवी, परंतु खंडेराय आत्ता कुठे आहेत याची कल्पना मला नाही. आपल्याला महालक्ष्मी देवींनी सांगितलंच असेल की आज दुपारच्या प्रहरानंतर
आम्ही आमच्या स्वगृही परत जाणार आहोत. त्याआधी गडावरील सगळ्यांची भेट घ्यावी म्हणून गेलो होतो. होय, लक्ष्मी देवींकडून मला समजले, पण हे सारं मला अनपेक्षितच आहे. देवी, हो, आपल्या आणि खंडेरायांच्या विवाह कार्यासाठी आम्ही जेजुरीत आलो होतो. हा विवाह सोहळा म्हणजे खरोखरच एक आनंददायी आणि आल्हाददायक असा सोहळा होता. देवी, ते कार्य आता संपन्न झाले. आता आम्हाला परत जाणं क्रमप्राप्त आहे. आपल्याला खरंच ठाऊक नाही हे कुठे आहेत? नाही देवी, खंडेराय आता कुठे आहेत ह्याची मला खरंच कल्पना नाही. परंतु ते आपली वाट पाहत आहेत अशी वार्ता मला समजली होती, आणि त्यालाही बराच वेळ होऊन गेलाय. आता मी यांना शोधू तरी कुठे? देवी, आमच्या प्रस्थानाआधी मी आणि लक्ष्मी देवी आपली आणि खंडेरायांची भेट घेण्यासाठी नक्कीच येऊ. येतो मी. देवा, तुम्ही आता आलासा, माझ्या वाड्याला तुमचं पाय लागलं, मी धन्य झाले. पर अजून एक इच्छा होती. बोल बानू. मला तुमची अशीच सेवा करू द्याची. बानू, माझ्या प्रिय भक्तांची जागा माझ्या पायापाशी नाही, तर इथे हृदयात आहे. तुम्ही आता आलासा हे मला अजून मी खरंच वाटत नाही. असं वाटतंय की हे समजा सपानच आहे. बानू, तू दिवस रात्र जो विचार करतेस तोच विचार तुझ्या निद्रेतही असतो, आणि जो स्वप्नांच्या रूपाने प्रकट होतो. मला तुमच्या भक्तीचं येड लागावं, याचं कारण काय असावं जी? बानू, सृष्टीमध्ये गवताचं पात जरी हललं तरी त्याला कारण असतं. तेव्हा तुझ्या भक्तीचं कारण तुला योग्य वेळी कळेल. आश्चर्य आहे, सकाळपासून मला जेजुरीत खंडेराय दिसले कसे नाहीत? ते जिथे जिथे असू शकतील अशा सर्व ठिकाणी मी पाहिलं, पण हे मला दिसले कसे नाहीत? आणि सर्वजण मला हाच निरोप देत आहेत की खंडेराय मला शोधत आहेत. मग आहेत तरी कुठे खंडेराय? बानू, मला आता निघायला हवं. बानू, तुझ्या डोळ्यात पाणी? बानू, मी इथून जरी जात असलो तरी सदैव तुझ्या सोबत आहे. माझ्या भक्तांच्या हृदयात मी हक्काने निवास करतो. बोल, काय हवं तुला? मला काय बी नग जी, तुम्ही मला दिसलास, माझ्याशी बोललास, माझ्या हातचं जेवलास. अजून काय पाहिजे हो मला?
अनु तुझी भक्ती माझ्यापर्यंत पोचते, कारण तुझा भक्तिभाव स्वच्छ, निर्मळ, प्रगाढ आहे आणि तो असाच राहू दे. बानू, जातो मी. देवा, जातो नाही, येतो म्हणावं.